तर सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण झालाय। सर्व नद्या कोरड्या पडल्या, तलावांनी सुद्धा तळ गाठलाय। 137 गावात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे आणि जवळपास 167 टँकरद्वारे पाणी पुरवठा या भागात सुरू आहे। सीना नदीच्या पात्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा ज्या आहेत ते जाणवायला सुरू झालेला आहे। खरं तर आपण जर बघितलं गेलं तर आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील जे सीना नदी आहे त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सीना नदी जी आहे ती अक्षरशः कोरडी झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर संपूर्ण सोलापूरमध्ये जे आहे ते आता पाणी टंचाई वाढत असल्याचं चित्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येते। खरं तर जिल्ह्यातील 137 गावांची तहान जी आहे ते आता टँकरने भागवली जाते। जिल्हा प्रशासनाकडून हे टँकर 167 टँकरच्या मार्फत जे आहे ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा केला जातोय। खरं तर दुष्काळाच्या झळा ज्या आहेत त्या संपूर्ण शहर आणि जिल्ह्यामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। खरं तर 923 वाड्या वस्त्यावरती जे आहे ते पाण्याचं संकट जे आहे ते आलेलं आहे आणि आपण जर बघितलं गेलं तर करमाळ्यात सर्वाधिक म्हणजे 43 गावांना जे आहेत ते टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। खरं तर यावर्षी जो आहे तो 40 पार केल्यानंतरनं सोलापूरकरांना जे आहे ते तापमानाने ग्रस्त केलं होतं। मात्र आता सोलापूरमध्ये दुष्काळाची परिस्थिती जी आहे ते आपल्याला जाणवतानाचं चित्र दिसते। या ठिकाणी सीना नदी जी आहे ती मोहोळ तालुक्यातील ती देखील कोरडी पडलेली आहे। अशा अनेक नद्या ज्या आहेत ते सोलापूरमधून येणाऱ्या त्या देखील कोरड्या पडल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर उजनीचा पाणी पुरवठा जो आहे तो सोलापूर शहराला जो आहे तो मोठ्या प्रमाणात 6 ते 7 दिवसाआड होतानाचं चित्र दिसते। त्यामुळे सोलापूरमध्ये जे आहे ते दुष्काळजन्य परिस्थिती होतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन अनिल कांबळे सह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।